वर्षभराच्या बिझनेस मध्ये फक्त 2% ग्रोथ आहे आणि तुम्ही मला सांगताय की चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. आर यू स्टुपिड? आर यू आउट ऑफ युअर माइंड? हे मी तुझ्या बापाकडनं पैसे घेत नाही. मला नाही सांगायचं की 2% ही चांगली ग्रोथ आहे ते. त्यापेक्षा तुला कामावरनं का काढून टाकू नको ना ह्याचे कारण दे आणि ती पुढच्या 10 मिनिटात द्यायची. कारण पटलं तर कामावर ठेवणार, आता तुझा आवाज ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. गेट लॉस्ट. 2% ग्रोथ. मॅम. मी सांगितलं तसं आहे ना ज्यूस? यस. हा ज्यूस आहे, ह्यात साखर आहे. तू एवढी वर्ष माझ्याकडे काम करतेस, तुला माहित नाही आय हेट शुगर. डाएट बिघडतं. मला गोड खाणं आणि गोड पिणं पचत नाही. आर यू आउट ऑफ युअर माइंड? जेनी रडतेस काय? तुझ्याकडून चुकून साखर पडली. इट्स ओके, इट्स ओके. मला माहित नाही तुझ्याकडून चुकून पडली ते. मी क्लीन करून देऊ का तुला? सॉरी. दुसरा ज्यूस घेऊन ये. आणि हा, येताना साखरेचा डबा पण घेऊन ये. तुला माहितीये माझे डॅड काय सांगतात? माणसाने जर चूक केली ना तर त्याला तिथल्या तिथे शिक्षा द्यायची, म्हणजे ती गोष्ट त्याच्या डोक्यात राहते आणि तो परत चूक करत नाही. तुझ्याकडून चुकून साखर पडली, आता तो साखरेचा डबा आणायचा आणि पुढच्या अर्ध्या तासात सगळी साखर संपवायची, म्हणजे पुढच्या वेळेला साखर चुकून पडणार नाही. कळलं का? गेट लॉस्ट. गेट लॉस्ट.